Hello students, how are you? Hope you will be fine at your home. So stay at home and stay safe. विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. तर जास्त वेळ न घेता मी तुमच्या समोर 4th व्हिडिओ लेक्चर घेऊन आलो. केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टर वरचा आपला हा 4था व्हिडिओ लेक्चर आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण प्रोसेस पाहिला होता. आता आज आपण टाइप्स ऑफ प्रोसेस स्टडी करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मी बोर्डवर प्रोसेस, डिफरंट टाइपचे प्रोसेस लिहिलेले आहेत, त्यांचे डेफिनेशन लिहिलेले आहेत. तर आपला चॅप्टर सुरू आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. या चॅप्टर मध्ये प्रोसेस काय असतो तुम्हाला माहित आहे, सिस्टीम काय असते, किती प्रकारचे सिस्टीम आहेत, हे सगळे मागच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. तर प्रोसेस इट इज अ चेंज इन द सिस्टीम. सिस्टीम मध्ये काहीतरी बदल झाला. सिस्टीम एका थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधून दुसऱ्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम चेंज झाली, त्याला आपण प्रोसेस म्हणतो. तर जसं की तुम्ही एखाद्या सिस्टीमला हीट करायले, तर हीट करताना त्या सिस्टीमचा टेम्परेचर इन्क्रीज होतो आणि सिस्टीम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये जाते. म्हणजे हीटिंग एक प्रोसेस आहे. हीटिंग केल्यानंतर सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होते आणि सिस्टीम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सिस्टीम मध्ये प्रोसेस झाला. तर आपण टाइप्स ऑफ प्रोसेस स्टडी करूया. पहिला प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसो चा अर्थ होतो सेम. तुम्ही जसं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आयसोमर्स स्टडी करता, आपण 11वी मध्ये आयसोटोप्स स्टडी केलेले आहेत, आयसो बार्स स्टडी केले. तर आयसो चा अर्थ होतो सेम आणि थर्म म्हणजे टेम्परेचर. तर पहा, isothermal process, the process in which temperature of the system remains constant throughout the transformation. The process in which the temperature of the system remains constant from initial to final state. That process is known as isothermal process. Delta T is equal to 0. Change in the temperature is equal to 0. डेल्टा म्हणजे चेंज. डेल्टा म्हणजे चेंज इन द टेम्परेचर T इज इक्वल टू 0. तर टेम्परेचर मध्ये चेंज होत नाही. टेम्परेचर इनिशियल टू फायनल स्टेट कॉन्स्टंट राहतो. तर समजून घ्या, फॉर एक्झाम्पल केमिकल रिएक्शन टेकिंग प्लेस इन अ थर्मोस्टॅट. एखादी केमिकल रिएक्शन आपण थर्मोस्टॅट मध्ये जेव्हा करतो तेव्हा सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असते. थर्मोस्टॅट काय असतो? कॉन्स्टंट टेम्परेचर बाथ. म्हणजे असा बाथ ज्याच्यामध्ये तुम्ही रिएक्शन वेसल ठेवलेली आहे. तर थर्मोस्टॅट मध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर असतो आणि जेव्हा आपण एखादी केमिकल रिएक्शन कॉन्स्टंट टेम्परेचरवर करतो त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. समजून घ्या. दुसऱ्या टाइपचा प्रोसेस आहे आयसोबेरिक प्रोसेस. पुन्हा एकदा, आयसो म्हणजे सेम. बार इज द युनिट ऑफ प्रेशर. बार हे प्रेशरचा युनिट आहे. तर द प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे असा प्रोसेस किंवा अशी केमिकल रिएक्शन जे तुम्ही कॉन्स्टंट प्रेशरवर करता. जेव्हा एखाद्या सिस्टीमचा प्रेशर कॉन्स्टंट असते इनिशियल टू फायनल स्टेट, तेव्हा आपण त्या प्रोसेसला आयसोबेरिक प्रोसेस म्हणतो. म्हणजे प्रेशर मध्ये चेंज होत नाही, प्रेशर कॉन्स्टंट असतो. म्हणजे चेंज इन द प्रेशर दॅट इज डेल्टा P इज इक्वल टू 0. जसं की आपण केमिकल रिएक्शन जनरली लॅबोरेटरी मध्ये जेव्हा करतो तर ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये करतो, ओपन वेसल मध्ये करतो. तर जे वेसल असतो ज्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन आपण करतो त्याच्यावर कॉन्स्टंट
ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो. तर जनरली जास्त करून आपण केमिकल रिएक्शन्स ओपन कंटेनर मध्ये करतो, ओपन वेसल मध्ये करतो, कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर करतो. तुम्हाला 11वी मध्ये आपण स्टडी केलेली आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो, 1 atm विच इज इक्वल टू 760 mmHg. हे तुम्हाला 11वी मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, शिकवलं होतं. तर आता तिसऱ्या टाईपचा प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे असा प्रोसेस ज्यामध्ये सिस्टीमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो इनिशियल टू फायनल स्टेट. त्या प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस म्हणतो. The process in which volume of the system remains constant throughout the transformation. तर व्हॉल्यूम चेंज डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. व्हॉल्यूम मध्ये चेंज होत नाही. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम सेम असतो. जेव्हा आपण एखादी केमिकल रिएक्शन ओपन कंटेनर मध्ये करतो त्या प्रोसेसला आपण आयसोबेरिक प्रोसेस म्हणतो. आणि जेव्हा आपण एखादी केमिकल रिएक्शन क्लोज्ड कंटेनर मध्ये करतो, क्लोज्ड वेसल मध्ये करतो, तेव्हा त्या प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस म्हणतो. चोरिक म्हणू नका, प्रोनाउन्सिएशन बरोबर करा. आयसोकोरिक प्रोसेस. डेल्टा व्ही इक्वल्स टू 0. तर अजून एक प्रोसेस आहे आयडियाबॅटिक प्रोसेस. चौथ्या नंबरची प्रोसेस आहे आयडियाबॅटिक प्रोसेस. चौथ्या नंबरची प्रोसेस आहे आयडियाबॅटिक प्रोसेस. आयडियाबॅटिक प्रोसेस मध्ये Q इक्वल्स टू 0. तर याची डेफिनेशन अशी आहे, द प्रोसेस इन विच हीट ऑफ सिस्टीम remains constant. Adiabatic process, the process in which system neither exchange heat with the surrounding or system does not give the heat to the surrounding or it does not take the heat from the surrounding. Heat of the system remains constant. म्हणजे adiabatic प्रोसेस एक अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमची हीट कॉन्स्टंट असते. सिस्टीम हीट देत नाही, सिस्टीम सराउंडिंग मधून हीट घेत नाही. त्या टाईपच्या प्रोसेसला आपण आयडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. जसं की एखादी केमिकल रिएक्शन आपण इन्सुलेटेड वेसल मध्ये केली. जसं की एखादी केमिकल रिएक्शन आपण इन्सुलेटेड वेसल मध्ये केली. इन्सुलेटेड वेसल म्हणजे काय तुम्हाला माहित असलं पाहिजे. हा एक वेसल आहे ज्याच्यामध्ये आपण केमिकल रिएक्शन करतो. हा वेसल आहे. या वेसलच्या बाहेर इन्सुलेशन आहे, म्हणजे हीट बाहेर जात नाही, बाहेरची हीट आत येत नाही. जसं की थर्मॉस फ्लास्क एक इन्सुलेटेड वेसलचा एक्झाम्पल आहे. तर ॲडियाबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं, जी रिएक्शन आपण इन्सुलेटेड वेसल मध्ये करतो तेव्हा हीटची देवाणघेवाण होत नाही, त्या प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. याला आपण म्हणतो इन्सुलेटेड वेसल. ओके. आता ही चौथ्या टाईपची प्रोसेस झाली. आता 5व्या नंबरची प्रोसेस आपण स्टडी करूया, रिव्हर्सिबल प्रोसेस. 5व्या नंबरची प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणायचं हे समजून घ्या. सो लेट अस कन्सिडर दिस गॅस सिलेंडर. इन दिस गॅस सिलेंडर देर इज अ गॅस and on this gas there is a movable piston. या गॅसवर एक मूवेबल पिस्टन आहे. हा
म्हणजे हा पिस्टन अप अँड डाऊन फ्रीली मुवमेंट करू शकतो, याला आपण म्हणतो मुव्हेबल पिस्टन. आणि या पिस्टनवर छोटे छोटे वेट ठेवलेले, आणि या सिलेंडरमध्ये गॅस आहे, त्या गॅसचा प्रेशर आहे P, आणि या पिस्टनवर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हवेचा प्रेशर आहे, ज्याला आपण म्हणतो P एक्सटर्नल. तर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस स्टडी करायचं आहे. त्याच्यासाठी इथं एक सिलेंडरचा एक्झाम्पल आपण घेतला, गॅस सिलेंडर. त्याच्यामध्ये एक गॅस भरलेली आहे आणि त्या सिलेंडरवर एक पिस्टन आहे, मुव्हेबल पिस्टन, जे मुवमेंट करतो अप अँड डाऊन. त्या पिस्टनवर छोटे छोटे वेट ठेवलेले आहेत, वजन ठेवलेले आहेत. त्या गॅसचं प्रेशर आहे P, आणि एक्सटर्नल प्रेशर जे हवेचा प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्या पिस्टनवर, ते आहे P एक्सटर्नल. जेव्हा दोन्हीही प्रेशर इक्वल असेल, P आणि P एक्सटर्नल, गॅसचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर दोन्हीही इक्वल असेल, तर ही सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ही सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हणजे सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करत नाही, सराउंडिंग सिस्टीम वर वर्क करत नाही. म्हणजे पिस्टनचा मुवमेंट फिक्स, म्हणजे पिस्टनचा जे पोझिशन आहे ते फिक्स असतो. पिस्टन वरी जात नाही, खाली येत नाही. याला आपण म्हणतो की सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. आता आपण काय करू, याच्यावरचं थोडंसं एक छोटंसं वेट आपण काढून घेऊ. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण काय केलं, एक्सटर्नल प्रेशर थोडंसं कमी केलं, तर गॅसचं प्रेशर थोडंसं इन्क्रीज होईल. आता गॅसचं प्रेशर थोडंसं इन्क्रीज झाला, एक्सटर्नल प्रेशर थोडंसं कमी केलं आपण, तर पिस्टनचं जे मुवमेंट आहे थोडंसं पिस्टन अपवर्ड होईल, म्हणजे गॅसचं थोडंसं एक्सपान्शन होईल. तर लक्षात ठेवा, the process conducted in such a way that at every stage driving force due to pressure P is infinitesimally greater than opposing force due to external pressure P external, and which can be reversed by slight change of opposing force. म्हणजे डेफिनेशन तर बोर्डवर मी लिहिलेली आहे, पण तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी हा सिलेंडर मी इथे ड्रॉ केलेला आहे. म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला की आपण वरून एक छोटासा वेट काढला, म्हणजे आपण एक्सटर्नल प्रेशर थोडंसं कमी केलं. आता एक समजून घ्या, गॅसचं प्रेशर म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स, म्हणजे जे पिस्टनला पुश करते अपवर्ड, आणि एक्सटर्नल जे प्रेशर आहे ते अपोजिंग फोर्स आहे, जे पिस्टनला वरी येऊ देत नाही, त्याला अपोज करते. तर समजून घ्या की जेव्हा हे दोन्ही प्रेशर इक्वल असतात तेव्हा सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असते. आणि आपण वरचं थोडंसं प्रेशर कमी केलं, मी इथे लिहिलंय इन्फायनाइटसिमली ग्रेटर, म्हणजे गॅसचं प्रेशर थोडंसं जर जास्त झाला तर पिस्टन थोडंसं अपवर्ड मूव्ह होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण वरचं प्रेशर थोडंसं इन्क्रीज केलं तर पिस्टन रिव्हर्स मध्ये येते. समजून घ्या, फार इझी आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे असा प्रोसेस जे कोणत्याही स्टेजला रिव्हर्स होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेसचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जे गुणधर्म आहे की रिव्हर्सिबल प्रोसेस फार स्लो असते, फार स्लोली होते, आणि फार इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते रिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेसला आपण कोणत्याही स्टेजला रिव्हर्स करू शकतो. कसं रिव्हर्स करू शकतो? बाय इन्क्रीजिंग द अपोजिंग फोर्स. अपोजिंग फोर्स थोडंसं जरी आपण इन्क्रीज केलं तर प्रोसेस कधीही रिव्हर्स होऊ शकते. तर हे समजून घ्या. रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन मी इथं लिहिलेली आहे. सिस्टीम आधी मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये होती, दोन्ही प्रेशर इक्वल होते, पण आपण एक्सटर्नल प्रेशर थोडंसं कमी केलं. एक्सटर्नल प्रेशर कमी केलं तर गॅसचं प्रेशर थोडंसं इन्क्रीज झाला, पिस्टनचं थोडंसं मुवमेंट झाला, आणि थोडं आपण जर थोडे वेट जर आपण काढत गेलो
तर पिस्टन स्लोली अपवर्ड मूव्ह होईल. पण कोणत्याही स्टेजला जर तुम्ही एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीज केलं तर पिस्टन रिव्हर्स मध्ये येतो, म्हणजे या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टोटल आज 5 प्रोसेस स्टडी केले. आयसोथर्मल प्रोसेस ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो, आयसोबेरिक प्रोसेस ज्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो, आयसोकोरिक प्रोसेस ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते, ॲडियाबॅटिक प्रोसेस ज्याच्यामध्ये हीट कॉन्स्टंट असते, आणि रिव्हर्सिबल प्रोसेस जी प्रोसेस कधीही कोणत्याही स्टेजला रिव्हर्स होऊ शकते. तर आपण इथं थांबूया. याच्यानंतरचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.